महावाक्य म्हणजे महान असलेलं वाक्य. महान म्हणजे सर्वश्रेष्ठ प्रतीचं वाक, बोललेलं जे वाक्य आहे, अक्षर अक्षर म्हणून शब्द आणि शब्द मिळून वाक्य. आणि महा म्हणजे महान म्हणजे व्यापक, व्यापक असं अर्थबोध करून देणारं वाक्य. त्या महावाक्य या प्रकरणामध्ये सर्वप्रथम वचन जे आलेलं आहे ते महावाक्य आहे. सर्वश्रेष्ठ प्रतीचं वाक्य आहे आणि व्यापक असं अर्थबोध निर्देशित करणारं ते वाक्य आहे. त्यात सृष्टी निर्मितीचे मूलभूत तत्व, अनादीचे 4 पदार्थ निर्देशित करण्यात आलेले आहे. त्या समग्र सृष्टीच्या मुळाशी कारणात अस्तित्वात असलेले जे अनादीचे मूळचे स्वयंभू विद्यमान असलेले जे 4 पदार्थ आहे, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, यांचा निर्देश त्या शब्दाच्या द्वारा, शब्दरूप वाक्याच्या द्वारा करण्यात आलेला आहे. शब्द हे द्वार आहे आणि त्या शब्दाच्या द्वारे, त्या माध्यमातून या सृष्टी निर्मितीला मूलभूत कारण असलेले जे अनादीचे 4 पदार्थ, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, यांच्या वास्तव स्वरूप अस्तित्वाचा निर्देश करण्यात आलेला आहे. की जे जाणल्याने आणखी या जगामध्ये काहीही जाणवण्याचं शिल्लक राहत नाही. आणि ते एकाच वाक्यात, वचनात सांगण्यात आलेलं आहे. म्हणून त्या वाक्याला महावाक्य असं म्हटलेलं आहे. महावाक्य या प्रकरणामध्ये सर्वप्रथम वचन जे आहे ते वचन म्हणजे जीव, प्रपंच व्यतिरिक्त सच्चिदानंद स्वरूप परमेश्वरू एकवाती तो सर्वशक्तियुक्त, हे वचन महावाक्य आहे. सर्वश्रेष्ठ प्रतीचं वाक्य आहे आणि व्यापक स्वरूप अर्थबोध करून देणारं वाक्य आहे. तर या महावाक्यामध्ये पहिल्या एका वचनात जीव हा विश्रांत पाठ, म्हणजे इथे विश्रांती जर घेतली, या जीव या शब्दाच्या ठिकाणी जर तुम्ही थांबले तर तो पाठ आहे. ते पाठ वचन आणि पुढे चालून नित्य केवळ अनादि अविद्यायुक्त वस्तू एकवाती ते जीव शब्दे बोलीजे, हे वचन त्या जीव या विश्रांती पाठाचा अर्थ आहे. जीव प्रपंच व्यतिरिक्त सच्चिदानंद स्वरूप परमेश्वरी एकवाती तो सर्वशक्तियुक्त. जीव कसा आहे तर नित्य केवळ अनादि अविद्यायुक्त वस्तू एकवाती ते जीव शब्दे बोलीजे असं आहे. म्हणून जीव या विश्रांती पाठाचा नित्य केवळ अनादि अविद्यायुक्त वस्तू एकवाती ते जीव शब्द हे बोलीजे, हा त्याचा अर्थ आहे. हे अर्थस्वरूप वचन आहे. आणि जीव प्रपंच व्यतिरिक्त, प्रपंच हा प्रथम वचनात
विश्रांत पाठ, तिथे जर तुम्ही थांबले तर प्रपंच हा शब्द तुम्ही धारण केला तर पुढे चालून विश्वरूपाची ठाऊनी मृत्तिकापर्यंत प्रपंच बोलीजे, हा त्या प्रपंच या विश्रांत पाठाचा अर्थ आहे. प्रपंच कसा आहे तर विश्वरूपाची ठाऊनी मृत्तिकापर्यंत प्रपंच बोलीजे. प्रपंच या विश्रांत पाठाचा हे विश्वरूपाची ठाऊनी मृत्तिकापर्यंत प्रपंच बोलीजे हे वचन अर्थ आहे. त्यानंतर जीव प्रपंच व्यतिरिक्त, व्यतिरिक्त हा विश्रांत पाठ आणि पुढे चालून महावाक्य या प्रकरणामध्ये व्यतिरिक्त म्हणजे वेगळा, व्यतिरिक्त म्हणजे वेगळा हे वचन व्यतिरिक्त या शब्दाचा अर्थ, व्यतिरिक्त हा विश्रांत पाठ आणि त्याचा अर्थ व्यतिरिक्त म्हणजे वेगळा हे वचन, त्या वचनाचा अर्थ. त्यानंतर जीव प्रपंच व्यतिरिक्त काय, सच्चिदानंद स्वरूप परमेश्वरू एकवाती तो सर्वशक्ती युक्त. सच्चिदानंद, तर सत चित आनंद हा विश्रांत पाठ आणि पुढे चालून महावाक्य या प्रकरणामध्ये सत शब्दे ब्रह्म बोलीजे, चित शब्दे माया बोलीजे आणि आनंद शब्दे ईश्वरू बोलीजे. हे वचन त्या सच्चिदानंद या प्रथम वचनी वच्या विश्रांतीचा, सच्चिदानंद या शब्दरूप विश्रांतीचा अर्थ आहे. ते सत म्हणजे काय, चित म्हणजे काय, आनंद म्हणजे काय. सत कोणाला म्हणावं, चित कोणाला म्हणावं आणि आनंद कोणाला म्हणावं, तर सत शब्दे ब्रह्म बोलीजे, चित शब्दे माया बोलीजे, आनंद शब्दे ईश्वरू बोलीजे. सत या शब्दाने ब्रह्म बोललं जातं, चित या शब्दाने माया बोलली जाते आणि आनंद या शब्दाने ईश्वर बोलला जातो. या शब्दांच्या द्वारा निर्देश केला जातो. म्हणून सत शब्दे ब्रह्म बोलीजे, चित शब्दे माया बोलीजे, आनंद शब्द ईश्वर बोलीजे. हे सच्चिदानंद या विश्रांतीचा, या विश्रांत पाठाचा अर्थस्वरूप भाव आहे, अर्थस्वरूप वचन आहे. त्यानंतर तो सर्व शक्ती युक्त. शक्ती हे विश्रांत पाठ, शक्ती हा शब्द आणि पुढे महावाक्य प्रकरणामध्ये शक्ती शब्दे सकळाही देवता, सकळही गुण, सकळही धर्म, ज्ञान विज्ञान हे सर्व शक्ती शब्दे बोलले. तर हे वचन त्या शक्ती या शब्दाचा अर्थस्वरूप वचन आहे. शक्ती हा पाठ, हे पाठ विश्रांत पाठ. शक्ती शब्द जर धरून ठेवला तर त्याचा जो अर्थस्वरूप निर्देश आहे तो महावाक्य प्रकरणामध्ये पुढे शक्ती शब्दे सकळाही देवता, सकळही गुण, सकळही धर्म, ज्ञान विज्ञान हे सर्व शक्ती शब्दे बोली जेती. या वचनाच्या द्वारा त्याचा अर्थ निर्देशित करण्यात आलेला आहे. म्हणून हे वचन अर्थस्वरूप वचन आहे. त्यानंतर सकळही गुण, सकळही धर्म हे वचन ह्या विश्रांतीच्या वचनातील हे पाठ आहेत. सकळही गुण हा पाठ आणि
सौंदर्य लावण्य औदार्य सौभाग्य दया मया कृपा करुणा एवमादिक अनंत गुण बोली येते. हे वचन त्याचा अर्थ स्वरूप वचन आहे. नंतर सकळ ही धर्म हे वचनातील विश्रांती हा पाठ आणि नित्यत्व व्यापकत्व सर्वात्मकत्व सर्वातीतत्व सर्वकर्तृत्व सर्वसाक्षीत्व एवमादिक अनंत धर्म बोली येते. हे वचन सकळही धर्म या विश्रांती पाठाचा अर्थ स्वरूप वचन आहे. शक्ती हा पाठ, शक्ती या पाठाचा अर्थ शक्ती शब्दे सकळाही देवता सकळही गुण सकळही धर्म ज्ञान विज्ञान हे सर्व शक्ती शब्दे बोली येते. हे वचन. आता या वचनामध्ये सकळही गुण सकळही धर्म हे शक्ती या शब्दाचे अर्थस्वरूप पाठ वचन आणि त्याचा जो पाठांतर अर्थांतर सकळही गुण ते कोणते? सौंदर्य लावण्य औदार्य सौभाग्य दया मया कृपा करुणा एवमादिक अनंत गुण बोली येते. हे वचन अर्थांतर स्वरूप वचन आहे. पाठ पाठार्थ अर्थांतर. शक्ती हा पाठ, सकळही गुण हा पाठार्थ आणि सौंदर्य लावण्य आदी हे सर्व एवमादिक अनंत गुण बोली येते. हे वचन त्याचा अर्थांतर वचन आहे. नंतर शक्ती हा पाठ आणि सकळही धर्म हा पाठार्थ आणि नित्यत्व व्यापकत्व एवमादिक अनंत धर्म बोली येते. हे वचन अर्थांतर वचन आहे. 6 महावाक्य प्रकरणातील सर्वप्रथम वचन जे आलेलं आहे, जीव प्रपंच व्यतिरिक्त सच्चिदानंद स्वरूप परमेश्वरू एकूआती तो सर्वशक्ती युक्त. हे एकच वाक्य महावाक्य आहे आणि पुढे चालून त्याचा पाठार्थ आणि अर्थांतर वचनं दिलेली आहे. ते समग्र महावाक्य प्रकरण आहे. त्याचं सविस्तर खुलासेवार विश्लेषण त्यात करण्यात आलेलं आहे. मग असा पाठ पाठार्थ आणि अर्थांतर जर उपलक्षात घेतला तर महावाक्य प्रकरण समजण्यासाठी सोपं जातं. तर महावाक्य या प्रकरणाचा संबंध प्रकरण संबंध मागे संहाराची आणि रचनेची प्रवृत्ती आणि त्याचबरोबर अवतार धारण करण्याची प्रवृत्ती अव्यक्तमंत परमेश्वराच्या स्वरूपात होत असते सांगितले. तर अशा तिन्ही प्रवृत्तीचा जो उजरंभ आहे तो कोणत्या ठिकाणी होत असतो म्हणून पुढे महावाक्य हे प्रकरण संबंधाला घेतलेलं आहे. जेणेकरून त्या प्रवृत्तीचा जो उजरंभ आहे तो त्र्यांशी होत असतो असं सांगितलेलं आहे. आनंद शब्द ईश्वर बोलीजे आणि सत शब्दे ब्रह्म बोलीजे. आनंद आणि सत ईश्वर आणि ब्रह्म हे जे एकच अखंड अव्यक्तपर वस्तू भाव त्या ठाई ती प्रवृत्ती होते आणि तिचा जो विजृंभ गोस्फुरण्याने चित शब्दे माया बोलीजे. अनंत ब्रह्मांड व्यापक आदिशक्ती चैतन्य मायेच्या स्वरूपाच्या ठाई होत असतो. या प्रवृत्तीचं जे उपजणं आणि स्फुरण पावणं हे त्र्यांशात होत असतं. नंतर उद्धरण प्रकरणामध्ये शेवटी
परमेश्वर जीवांचा उद्धार करतात, समग्र जीवांचा उद्धार करतात हे सांगितलं. तर मग तो परमेश्वर कोण? म्हणून पुढे महावाक्य हे प्रकरण सांगितलं. अस्तिपरी या वचनाच्या शेवटच्या वचनामध्ये तयासी परमेश्वरू पुनरपी आपुला संबंधू देती. तर तो जो पुनरपी संबंध या अव्यक्त स्वरूपाच्या ठाई त्या अनुसरलेल्या आणि अस्तिपरी धर्माचं आचरण करणाऱ्या जीवाला पावन केलं जातं, तर तो अव्यक्त परमेश्वर कसा आहे? म्हणून महावाक्य प्रकरणातील प्रथम वचनामध्ये त्या परमेश्वराबद्दल निर्देश करण्यात आलेला आहे. जीव प्रपंच व्यतिरिक्त सच्चिदानंद स्वरूप परमेश्वरू एकवाती तो सर्वशक्ती युक्त. एवं तो जो अव्यक्त परमेश्वर आहे, अव्यक्त पर वस्तू एकवाती, तो जीव प्रपंच व्यतिरिक्त. व्यतिरिक्त म्हणजे वेगळा. जीव आणि प्रपंचाच्या व्यतिरिक्त म्हणजे वेगळा आहे. पण कसा आहे? तर सच्चिदानंद स्वरूप. सत चित आनंद. सत शब्दे ब्रह्म, चित शब्दे माया, आनंद शब्दे ईश्वर. असा ब्रह्म माया ईश्वर असा त्रयांश स्वरूप परमेश्वरू परमेश्वर्याने आखिला संयुक्तिक असा परमेश्वरू एकू आती तो सर्व शक्तियुक्त. आणि तो जो जीव प्रपंचाच्या व्यतिरिक्त असलेला सच्चिदानंद स्वरूप एक परमेश्वर आहे, तो कसा आहे? सर्व शक्ती युक्त. सर्व शक्तींनी युक्त आहे म्हणजे संयुक्तिक आहे. सर्व शक्ती, सकळाही देवता, सकळही गुण, सकळही धर्म, ज्ञान, विज्ञान हे सर्व शक्ती शब्दे बोली जेती. सकळाही देवता या अन्य वृत्ती प्रकारातील निचादिक्रमे उच्च कर्मभूमीची ठाऊनी आदिशक्ती चैतन्य मायेपर्यंत 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवता या अपराशक्ती त्रिगुणात्मक शक्ती चेतना शक्ती आणि सकळही गुण, सकळही धर्म, ज्ञान, विज्ञान या 4 पराशक्ती निर्गुण शक्ती जळाशक्ती आहे. अशा अपरा तथा परा, त्रिगुणात्मक तथा निर्गुण, चेतना तथा जळा अशा उभय म्हणजे 2 प्रकारच्या शक्तींनी तो संयुक्तिक आहे.